कोविड टास्क ग्रुप, त्या ग्रुपने आता रेकमेंड केलेलं आहे की जी कोविशिल्ड वॅक्सिन आहे त्या 2 वॅक्सिनच्या डोजेसमध्ये जे आधीचं अंतर 4 आठवडे होतं, नंतर ते अंतर झालं 8 आठवडे, मग आता झालं आहे ते त्यांनी रेकमेंड केलं आहे की आता ते आपण 12 ते 16 आठवडे करू शकतो. म्हणजे ऑलमोस्ट अराउंड 3 to 4 मंथ्सचा गॅप ठेवू शकतो 2 वॅक्सिनच्या डोजेसमध्ये, स्पेसिफिकली फॉर कोविशिल्ड, नॉट फॉर एनी अदर वॅक्सिन. मोस्ट प्रॉब्ली, आय डोंट नो, आय हॅव नॉट रेड, but most probably it is for Covishield vaccine, maybe for Covaxin also. I have to study, don't get me wrong. So what is the reason behind this? If you ask my opinion on this is that the task force has taken the right decision because you know, or you must be knowing by this time, that these vaccines like Covishield or Sputnik, these are mRNA vector vaccines. Now vector म्हणजे काय, तुम्ही म्हणाल वेक्टर काय? वेक्टर म्हणजे एक ट्रान्सपोर्ट मीडियम किंवा ट्रान्सपोर्ट मटेरियल. आता आपल्याला जसं कसं आता मी इकडून चाललो आहे मुंबई टू पुण्याला, तर मुंबई टू आता चाललो आहे मायमरला चाललो आहे माझ्या कामासाठी. मायमर आहे तळेगाव दाभाडेला, तर त्या ठिकाणी चाललो आहे. आता कसं चाललो आहे मी, तर माझ्या डॉमिनरवरती, माझ्या बाईकवरती मी चाललो आहे, ठीक आहे. तर हे जे मीडियम आहे माझं बाईक, तेच वेक्टर म्हणतो आपण त्याला. आणि तसंच mRNA वॅक्सिनचं वेक्टर जे आहे ते एक कुठलं तरी छोटासा व्हायरस असतो किंवा एक बॅक्टेरियोफेज असतो किंवा काही असू शकतो कुठली. मग आपण त्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल आपण त्याला धरूया की एक मोटरसायकल आहे जी व्हायरसला मुंबईपासून पुण्याला पोचवते, ठीक आहे. तर जेव्हा आपण जेव्हा वॅक्सिन घेतो आपली कोविशिल्ड किंवा स्पटनिक, तेव्हा काय होतं की आपल्या ते जे mRNA वॅक्सिन असतं ते अँटीजन असतं, बरोबर का नाही, शत्रू असतं, म्हणजे इट्स अ टेररिस्ट और शत्रू और एनिमी. सो अगेन्स्ट द एनिमी व्हॉट हॅपन्स इज दॅट antibody is generated, and this antibody is not only generated against the mRNA virus, but it is also generated against the vector. जेव्हा वेक्टरच्या अगेन्स्ट आणि व्हायरसच्या अगेन्स्ट दोघांच्या अगेन्स्ट एक अँटीबॉडी तयार होते, सो वेन द टाईम कम्स टू गिव्ह द सेकंड डोज, दिस अँटीबॉडी अटॅक्स दॅट वॅक्सिन डोज. आणि जर त्या वॅक्सिन डोजवरती अटॅक केला तर त्याची एफिकसी कमी होते. पण त्याच्याऐवजी आपण जर असं केलं की बाबा एकदा समजा 1 मार्चला आपण एक वॅक्सिन घेतली आणि लेट द इम्युनिटी wane off over a period of time, and so the antibody production will come down, and then by that time you can give the second dose of the same vaccine. So because of the immunity waning away, what happens is that again the vector response, वेक्टरच्या अगेन्स्ट जी रिस्पॉन्स असतो तो कमी असतो, आणि त्यामुळे जी व्हायरसच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनलेले असतात त्यांचा आपल्या बॉडीला फायदा होतो. ह्याच्यामध्ये एक सांगण्याचे एक स्पेशल केस किंवा स्पेशल एक्झाम्पल असं सांगायचं झालं तर स्पटनिक नावाची वॅक्सिन जी आहे, इट्स अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ वॅक्सिन. वाय? बिकॉज इट युजेस 2 different vectors for 2 different vaccine doses. सो सपोज फर्स्ट डोजला एक वेक्टर यूज केला आहे, म्हणजे मी पहिल्या ट्रिपला जातो आहे मुंबई टू पुणे बाय माय बायसिकल और माय बाईक मोटरसायकल, अँड ऑन द सेकंड ट्रिप आय एम गोईंग बाय रिक्षा. सो जो शत्रू आहे त्या शत्रूला सेकंड टाईम तो फक्त त्याच्या शत्रूला फक्त हीच मेमरी आठवते की बाबा हा अभिजित हा आला होता बाईकवरती, ती पण डॉमिनार 400 ब्लॅक कलरची, राईट. बट इफ आय चेंज द बाईक अँड इफ आय गो बाय रिक्षा, द एनिमी विल बी लॉस्ट, द एनिमी वोंट रेकग्नाइज मी.
and because by virtue of the enemy not recognizing me, the enemy will allow me, that means the vaccine, to enter into the body. And obviously when when the vaccine enters the body, the antibodies which are generated would be for the virus or that virus antigen itself, and not for the vector. Of course the vectorच्या against antibodies generate होणारच, but अपना क्या है, अपना काम हो गया ना. हम लोग ने ट्रांसपोर्ट वेक्टर मीडियम यूज़ करके ट्रांसपोर्ट तो कर दिया, और ट्रांसपोर्ट करने के बाद में क्या हो गया, आपका अँटीबॉडी अगेन्स्ट द प्रॉपर स्पेसिफिक त्या स्पाइक प्रोटीन आहे का कुठलं काय जे आहे अँटीजन, त्याच्या अगेन्स्ट आपण तयार करतो आहे आणि तयार करून झालेलो आहोत. सो वी आर रेडी विथ दी antibody response. So that's why Sputnik has a very peculiar way of generating immune response in human beings, or for that say in our immune system, because ती वेगळी वेक्टर मीडियम यूज करते किंवा ट्रान्सपोर्ट मीडियम वेगळा त्यांचा असतो. ऑल राईट.